मित्राचा प्रेम प्रकरणाचा वाद मिटवण्याकरिता गेलेल्या तरुणाचा जीवे मारण्याच्या उद्देशाने धारदार शस्त्राने जखमी केल्याची घटना दिनांक 13 जानेवारी रोजी पाचपावली पोलीस स्टेशन परिसरात घडली। घटनेतील जखमी अभिषेकवर रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला। आरोपी रोहित नाहरकर यांच्या मेहुणीचे आशिष बडल यांच्याशी अनेक दिवसापासून प्रेमसंबंध होते, मात्र आशिष बडल हा सदरील मुलींसोबत लग्न करण्यासाठी टाळाटाळ करत होता। अभिषेकला सदरच्या प्रकरणाची माहिती होती, म्हणून दोघांमधील असलेला वाद मिटवण्याच्या उद्देशाने रात्री ठरविलेल्या घटनास्थळी तो भेटायला गेला। मात्र आरोपी रोहित नाहरकर, श्याम कुसेरे, राजकुमार लाचलवार यांच्यासोबत अभिषेकचे वादविवाद झाले। हा वाद इतका विकोपाला गेला की आरोपींनी अभिषेकवर विटा व तलवारीने मानेवर वार करून गंभीर जखमी करून घटनास्थळाहून पळ काढला। या घटनेची पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठत अभिषेक यास तत्परतेने जखमी अवस्थेत मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले। अखेर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला। सदरील आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांची लोकांच्या मनात दहशत घालवण्यासाठी पोलिसांनी आरोपीची धिंड काढली व खुनाच्या गुन्ह्यांसह विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। दिनांक 13 तारखेला पाचपावली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक इसम आहे, त्याचं नाव आहे अभिषेक उर्फ भांजा गुलाबे। याचा त्याच्या मित्रांसोबत वाद झाला होता आणि त्या वादातून त्याच्या मित्रांनी त्याला तलवारींनी आणि विटांनी मारहाण करून गंभीर स्वरूपामध्ये जखमी केलं होतं। तो औषधोपचार त्याचा चालू होता। आज सकाळी तो डेथ झालेला आहे। तरी या गुन्ह्यामध्ये भादवी कलम 302ची वाढ झालेली असल्यामुळे आज रोजी माननीय DCP साहेब श्री भामरे सर, तसेच पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री वैभव जाधव सर आणि आम्ही सर्वांनी आरोपीसह घटनास्थळाला परत एकदा व्हिजिट केली। त्या ठिकाणी आरोपींच्या घरझडत्या घेण्यासाठी आम्ही स्पॉटवरती गेलो होतो। माननीय DCP सर आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक साहेब यांनी तपासाबाबत परत एकदा मार्गदर्शन व सूचना दिलेल्या आहेत। त्याप्रमाणे पुढील तपास चालू आहे। सर, आरोपीवर का गुन्हे होते, काय काय होते? हां, हे जे आरोपी अटक करण्यात आलेले आहेत त्यामध्ये आरोपी जे अटक करण्यात आलेले आहेत ज्यांनी हा गुन्हा केलेला आहे त्यामध्ये एक नंबर आहे रोहित सुनील नाहरकर, दुसरा आहे श्याम बाबू कुसेरे, तिसरा आहे राजकुमार बंडू लाचलवार। हे आरोपी आहेत हे सराईत आणि रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत। यापैकी जे 2 आरोपी आहेत त्यांच्यावरती तर 13-14 असे गुन्हे दाखल आहेत। तिसऱ्या आरोपीवरती पण 3 गुन्हे दाखल आहेत आणि यांचा जो वाद होता एका मुलीवरून वाद झालेला आहे, त्यामधून हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा घडलेला आहे। आरोपी घटना घडल्यानंतर आम्ही 1 तासाच्या आतमध्ये आरोपींचा शोध घेऊन ते ताब्यात घेऊन पुढील कारवाई त्यांच्यावरती केलेली आहे। सध्या आरोपी पोलीस कस्टडीमध्ये आहेत।